बघा, 10 पुस्तकाची सरासरी किंमत 16 रुपये, तर 2 पुस्तकं सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 म्हणजे 9.5 रुपये आहे. जर त्या 2 पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्या पुस्तकाच्या 40% अधिक असेल तर त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती असा प्रश्न विचारला. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर खरंच कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. किंवा प्रॅक्टिस इज इक्वल टू सक्सेस, म्हणजे सराव हा यश सहज आणि सुलभ बनवण्यास कारणीभूत ठरत असतो. एखाद्या वेळेस तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर सरावासाठी माझं म्हणणं असं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. हा प्रश्न सोडवत असताना 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16, मग या 10 पुस्तकांची एकूण किंमत किती बाबा असा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे. 10 पुस्तकाची एकूण किंमत किती? तर 10 पुस्तकांची जी सरासरी किंमत दर्शवली 16, इथं 10 गुणिले 16 करा, हा गुणाकार 160, अर्थात 10 पुस्तकांची एकूण किंमत सापडते. गणित म्हणते 2 पुस्तकं सोडले तर इतर उरलेल्या 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 रुपये. मग इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत किती? इतर 8 पुस्तकांची एकूण किंमत किती बाबा? लक्षात घ्या, इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 म्हणून 9.5, 8 गुणिले 9.5, इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5. एकूण संख्या गुणिला सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज असते लेकरांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता 8 पंच 40 सर, 4 8 9 72 आणि 4 76 गोष्टी लक्षात घ्या. एक घर सोडून दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्ह द्या. दशांश चिन्हानंतरच्या शून्याला कितीही शून्य असले तरी महत्व नसते, म्हणजे याचा अर्थ इतर 8 पुस्तकांची एकूण किंमत 76. चला पुढं. आता एक गोष्ट, हे जे 2 पुस्तकं ह्याचं वर्णन झालं की 2 पुस्तकं जे सोडले त्या 2 पुस्तकांची किंमत आम्हाला इथं माहीत पडते. 2 पुस्तकांची एकूण किंमत म्हणा, एकूण किंमत किती आम्हाला हे माहीत पडते. कसं काय? 160 मधून लेकरांनो हे 76 वजा करा, म्हणजे या 10 पुस्तकाच्या किमतीमधून 8 पुस्तकांची ही किंमत वजा केली, म्हणजे वजाबाकी काय? तर 2 पुस्तकांची किंमत. लक्षात घ्या, ही वजाबाकी करा म्हणजे 24 आणि हे 60, 84 रुपये. 84 रुपये ही 2 पुस्तकांची किंमत आहे. इथं 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती असा प्रश्न विचारला. आता या 2 पुस्तकाच्या किमतीचं विवरण, 2 पुस्तक आणि त्यांच्या किमतीचं विवरण कसं हो? हे एक पुस्तक लेकरांनो आणि हे दुसरं पुस्तक. लक्षात घ्या, हे सेकंड बुक. गणित काय म्हणते बघा, या 2 पुस्तकांची जी प्रत्येकी आम्हाला किंमत विचारली, एकाची किंमत म्हणजे एका पुस्तकाची किंमत दुसऱ्या पुस्तकाच्या 40% अधिक. म्हणजे दुसऱ्या पुस्तकाची किंमत उदाहरणार्थ जर 100 आम्ही समजली तर या एका असलेल्या पुस्तकाची किंमत 40% अधिक, म्हणजे 100चे 40% 40 होतात, अर्थात पहिल्या पुस्तकाची किंमत 140 होणार. लक्ष द्या. मग आता या 2 पुस्तकाच्या किमतीमध्ये असलेलं गुणोत्तर काय? परस्पर रेशो काय ठरवायचा? कसा? दोन्ही संख्या 20च्या पाड्यात 20 पंचे 100 सर, 20 गुणिले 7 म्हणजे 140. 7-5 हे गुणोत्तर आहे. प्रत्येक पुस्तकाची किंमत किती काढण्यासाठी चलपद x वापरायचं. आता 7x आणि इथं अधिक स्वरूपात
5x समोर ही दोन पुस्तकांची प्राप्त झालेली इथं किंमत एकूण हे इथं समोर मांडा. आता ही बेरीज करा. 7 आणि 5 12x समोर 84 लेकरांनो x ला एकटं करू 84 कडे जाताना 12 भागीला का मांडायचे सर? बरेच वेळ मी नेहमी याच्यासाठी सांगतो की हे नेहमी सांगू सांगू तुमच्या पाठ झाला पाहिजे या भावनेतून. मग आता x बरोबर काय तर 12 7 84. एक्सच व्हॅल्यू 7 रुपये आलं. दोन पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती सर? तर इथं एक्सची प्राप्त झालेली किंमत या एक्सच्या ठिकाणी एक्स 7 सोबत गुणिला 7 7 49 रुपये पहिल्या पुस्तकाची किंमत. तर 5 सोबत एक्स गुणिला म्हणजे 5 गुणिला 7 35 रुपये ही दुसऱ्या पुस्तकाची किंमत. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. प्रत्येकी किंमत काय? अर्थात 49 आणि 35 रुपये किंवा पर्याय 35 49 असेही असू शकतात. मात्र हे दोन पुस्तकांची प्रत्येकी किंमत अनुक्रमे 49 रुपये 35 रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा किंवा सरावासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. मी गोरगरीब लेकरांना त्यांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतून राबत असतो. ओके. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.